हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे. कुंडलिक हरे विठ्ठल श्री ज्ञानदेव परम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. संत निवृत्तीनाथ महाराज की जय. सद्गुरु सद्गुरुनाथ महाराज की जय. ब्रह्मा गुरु विष्णू गुरुर्देव महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ, निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. ओम नमो जी आद्या वेद प्रतिपाद्या, जय जय संविद्या आत्मरूपा, देवा तुझे गणेशो सकलात्मते. In 100 meters, turn right toward Tuljapur Road. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति, द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम्, एकं नित्यं विमलमचलं सर्वसाक्षी विभूतं, भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरु तं नमामि. जेणे भ्रांतीपासूनही रचले, गुरुवाक्य मन धुतले, मग आत्मस्वरूपी घातले हरुणे. सर्वप्रथम सर्वांना रामकृष्ण हरी. तर प्रवचन रूपी सेवा प्रारंभ करण्यापूर्वी थोडासा परिहार्य देणे उचित समजतो. तो असा की श्री रघुनाथ फाउंडेशन संचलित वरिष्ठ गुरुकुल यांच्या संयोजनाने ही ऑनलाईन प्रवचन रूपी सेवा आणि ती सेवा आज छोट्याशा साधकाकडे मध पामराकडे आलेली आहे आणि ती करून घेणारा तोच आहे. फक्त साळुंकी मंजुळा बोलत असे वाणी आणि कविता त्यांनी वेगळाच असे. यानुसार ते काय बोलल ते माझ्या सद्गुरूची देण म्हणूनच बोलेल, आणि जे काही वेडे वाकडे निघणारे बोलेल ते फक्त गोड अंतकरणाने ते थोडेसे मानून घ्या, कारण की मी कोणी प्रवचनकार नाही आणि मला जास्त काही येतही नाही. पण तुमच्या गुरुवर्यांसारखी आज्ञा मला मिळाली आणि त्यामुळे हे प्रवचन करण्याची प्राप्त होते. तर घेतलेली होवी म्हणून दाखवलेली होवी ही ज्ञानेश्वरी ग्रंथराज ज्ञानेश्वरी मधली अध्याय 5 आणि 34 नंबरची होवी. तर ज्ञानोबाला सांगतात, जेणे भ्रांतीपासून ही रचले, गुरुवाक्य मन धुतले, मग आत्मस्वरूपी घातले हरुणे. बघा, म्हणतात की जेणे भ्रांतीपासून ही रचले. आता भ्रांती म्हणजे काय? भ्रांती म्हणजे भ्रम. बघा, आता भ्रम आता आपल्याला भ्रम पडलेला आहे, नाही का? आपण स्वतःला देह समजतो, तर आपण स्वतः देह नसून म्हणजे आपण देह नाही, हे म्हणजे देह आपण समजतोय स्वतःला, ही मोठी भ्रांती आपली, नाही का? तर आपण देह नाही, तर हे एक आत्मस्वरूप आहे. आपण देह नसून आपण आत्मस्वरूप आहोत, ही भ्रांती आपल्याला पडली. आणि ही भ्रांती घालवण्यासाठी मग गुरुवाक्य मन धुतले. म्हणून ज्यावेळेस गुरुवाक्य भेटत, आता गुरुवाक्य म्हणजे काय? गुरुवाक्य असे का जे सद्गुरू असतात ते आपल्याला एक काहीतरी मंत्र देतात, नाम देतात किंवा काहीतरी ज्ञान देतात, त्यालाच गुरुवाक्य म्हटलं गेलंय. मग गुरुवाक्य म्हणत उठले आणि मग त्या वाक्याने किंवा त्या नामाने आपले मन धुतले जाते. मन धुणे म्हणजे चित्तशुद्धी होणे. आणि मग नंतर पुढे म्हणतात, मग आत्मस्वरूपी घातले. आत्मस्वरूपी घातले म्हणजे तर त्या आत्मस्वरूपाची प्राप्ती करून दे. आत्मस्वरूपी घातले म्हणजे आत्मस्वरूपाची
प्राप्ती करून देते, आत्मस्वरूपाची आपल्याला प्राप्ती करून देतात. आणि मग म्हणतात आत्मस्वरूपी घातले हरून ये. मग हरून येतं मग कशानं हरून जायला सांगितलंय तर कशाने, तर मी माझे या हे जे मी माझे ना त्याच्यामधून हरून जायला सांगितलं नाही का. मग बघा आता जर याच सखोल जर आपण जर विवेचन किंवा आपण म्हणू निरूपण करायचं म्हटलं तर महाराज म्हणतात ज्याने भ्रांतीपासून हिरतले. तर भ्रांतीपासून कसं हिरतले, कसं भ्रांती घालवली आपली. तर मी स्वतः देह नाही, मी हे देह नाही, तर मी हे परमतत्व आहे, ही समजूत गुरु आपल्याला घालून देतात. बघा ना, एखादी आपण अंधार असतो, अंधारामध्ये एखादी दोरी दिसते नाही का आपल्याला, तर ते दोरे जर लांबून जर बघितले तर आपल्याला वाटते काय ते साप आहे, काहीतरी सापासारखं काहीतरी दिसते. म्हणजे हा आपल्याला एक भ्रम पडतो नाही का, तिथं ते साप आहे. पण मग उजेड जर घेतला, बॅटरी जर लावून बघितली, तर बॅटरी जर लावून बघितली तर मग काय होतं तिथं ते साप नसून ती फक्त दोरे दिसते. मग ती दोरे दिसते म्हणजे काय, आपल्याला ते भ्रम आहे. भ्रमामुळे आपल्याला काय वाटतं ते का नाही, ती दोरीच आपल्याला साप वाटते. मग हा भ्रम काढण्यासाठी काय करावं लागतं, तर गुरुला शरण जावं लागतं. मग गुरुला शरण गेलं काय होतं, म्हणजे आता म्हणतातच नाही का, सद्गुरु वाचून सापडेना स्वयं धरावे ते पाय आधी हाती. बघा ना, तर आपल्याला कसे भगवंताची प्राप्ती करायची ना, मग सद्गुरु शिवाय होयच नाही का. मग किंवा सद्गुरु सारखा आस्था पाठी राखा नाही का, असं बरेचसे अभंग असं आपल्याला सापडतात. नंतर मग आपल्याला गुरु म्हणजे ज्या वेळेस सद्गुरूला शरण गेलो का मग त्यावेळेस आपल्याला ते अनुग्रह देतात. अनुग्रहाच्या नंतर प्रबोध देतात. असे प्रकारचे हे करून आपल्याला पुढच्या वाटचालीसाठी करतात नाही का. म्हणून सांगितले गुरुवाक्य मन धुतले. गुरुवाक्य मन धुतले म्हणजे आपले चित्त शुद्ध करायची प्रक्रिया ती का. गुरुवाक्याने फक्त मग नाही का मन धुतले नाही का, मग मन धुतल्याच्या नंतर मग काय आहे पुढे, मन धुतल्याच्या नंतर मग आपल्याला आत्मज्ञानाची प्राप्ती व्हायला पाहिजे नाही का, अज्ञान गेलं पाहिजे. म्हणजे आता पहिल्यांदा आपण म्हटलं ज्याने भ्रांतीपासून म्हणजे भ्रम गेला, अज्ञान गेलं. पण मग फक्त अज्ञान गेलं तर सगळं काही होईल का, नाही. तर मग फक्त अज्ञान जाऊन चालत नाही. तर मग काय येतं, जे आपल्या मनावर, आपल्या शरीरावर म्हणजे मनावर जे आपल्याला जन्माजन्मीचे नाही का, जन्माजन्मीचे असे अनेक मागच्या जन्माचे वगैरे सगळे नाही का, जे काही विषय वासनांचे मळ जे आपल्यावर साचले आहे ना, तर जे विषय वासनांचे मळ साचले ना, ते हे मन गुरुवाक्याने हे मन धुतले गेले पाहिजे. आणि ज्या वेळेस हे मन धुतले गेले जाईल ना, त्यावेळेस आपली चित्तशुद्धी होणार आहे. आणि मग असं हे गुरुवाक्य. आता हे गुरुवाक्य बघा ना, हे गुरुवाक्य एकदम असे एखाद्या तीर्थासारखं किंवा आपण साबण म्हणतो नाही का, साबण आता आपल्या अंगावर मळ लागला तर आपण काय करतो, साबणाने साबण म्हणजे आंघोळ करताना साबण वापरतो. तसंच आहे नाही का, हे गुरुवाक्य नाही एक तीर्थासारखं किंवा या साबणासारखं काम आहे नाही, साबणासारखं आहे. तर गुरुच्या उपदेशाने जो उपदेश दिला तर तो उपदेश आपण मनातल्या मनात जर केला ना, तर मग काय होतं नाही का, आपलं मन ऑटोमॅटिक हळूहळू स्वच्छ होत चालतं. ते कसं म्हणायचं, ते कसं, तर ते बघा, आता ज्या वेळेस गुरु आपल्याला ज्ञान देतात किंवा अनुग्रह देतात, नाम देतात, मग नामाचं चिंतन करावं लागतं. आणि मग चिंतन करता आपोआप त्या आपल्या शरीरातले जेवढे विषय वासना काय असतात ते जळून जातात नाही का. बघा ना, संत चरणाला लागता सहज वासनेचे बीज जळून जाईल. मग ह्या अशा वासनांचे बीज जळून जातात नाही का.
आणि मग मग काय तर मग मग सगळं मग राम नाम उपजे आवडे सुख घडोघडी वाढ. मग ते सुख घडोघडी हळूहळू वाढत राहत नाही का. मग म्हणून हे गुरुवाक्य ना त्या एका साबणाच्या प्रकारे साबणासारखं काम करतं. आणि त्या गुरुने दिलेला जो साबण असतो त्या साबणाने सतत आपल्या आत्मातला जो वासनांचा विषय वासनांचा असो किंवा अनेक अहंकार वगैरे हे ह्या गोष्टी असतील तो मळ हळूहळू हळूहळू हळू काय होतो तर तो हळूहळू स्वच्छ होत असतो किंवा जात असतो. आणि मग अशा प्रकारे नाही का या साबणाने मग शिष्याचे मन स्वच्छ होते. आणि ज्या वेळेस स्वच्छ झाले आणि स्वच्छ झाल्याच्या नंतर मग पुढचं सांगितलं पुढचं माऊली म्हणतात मग आत्मस्वरूपे घातले नाही का. मग त्यावेळेस मग काय केलं काय ज्या वेळेस मन शुद्ध झालं आणि आता मन शुद्ध झालं तर मग काय केलं तर मग त्यावेळेस मग आत्मस्वरूपात घातलं. मग मन शुद्ध झाल्यावर काय मग ते मन सैरभैर न राहता इकडं तिकडं न जाता मग ते आपल्या खऱ्या आत्मस्वरूपाकडे येते. मग आपलं खरं स्वरूप काय आहे तर ते परम तत्व मी आहे. बघा ना माऊली म्हणतात तो हा विठ्ठल भरवा तो हा विठ्ठल भर. म्हणजे तो आणि हा म्हणजे जीव आणि शिव एकच आहे नाही का. बघा हरिपाठात दुसऱ्याच अभंगामध्ये सांगितलंय एक हरी आत्मा जीव शिव समा आणि वायातू दुर्गा मन न घाली मन. म्हणजे तो हरी हाच आत्मा आहे आणि आत्मा हा जीवाला आणि शिवाला दोघांच्या स्वरूपात सारखाच आहे. पण मग काय आहे नाही का फक्त आपल्याला भ्रांती पडली अशी की जीव वेगळा राहिला आणि शिव वेगळा राहिला. तर जीव आणि शिव असे वेगळे नसून तर ते दोन्ही एकच आहे. आणि ज्या वेळेस एक स्वरूपाला प्राप्त होत ना त्यावेळेस भ्रांती जाते भ्रांती निघून जाते. आणि मग त्यावेळेस आत्मस्वरूपाला प्राप्त होतो. आणि एकदा का आत्मस्वरूप प्राप्त झालं का त्या आत्मस्वरूपाच्या भक्तीमध्ये तो साधक नाचत असतो डुलत असतो कायम. आणि मग असंच मन शुद्ध झाल्यावर ते शरीर नाही राहत ते आपल्या स्वरूपामध्ये प्राप्त होऊन जातो. आणि एकदा का हा मनातला कचरा जो भ्रम आणि वासना हा साफ झाला का मन आरशासारखं स्वच्छ होऊन जातं. आरसा बघा तर आपण कायम आरशात बघत असतो नाही का. आरशात जर बघितलं तर काय होतं का जे समोरचं प्रतिबिंब आहे ना ते एकदम तसेच्या तसं दिसतं. कसं दिसतं का ज्या वेळेस आरसा तोंड समोर धरला की जे आपलं स्वरूप आहे ना ते स्वरूप एकदम जसेच्या तसेच आपल्याला त्या आरशामध्ये दिसतं. बघा ना दिसताना त्या आरशामध्ये आपण देह दिसतो नाही का. पण मग ज्या वेळेस गुरुने ज्या वाक्याचा आपल्याला बोध दिला ना ज्या वाक्याचा बोध दिला ना त्या बोधाच्या स्वरूपाने आपलं आणि त्या भगवंताचं स्वरूप एक झालेलं असतं. आणि आपण त्या भगवंत स्वरूपच राहून झालो. तसं आरशामध्ये आपले देहाचं स्वरूप एकदम सारखा दिसतो ना. तर त्याच प्रकारे काय होतं का आपलं आत्मस्वरूप त्यामध्ये दिसत असतं. आणि मग अशा शुद्ध मनात शिष्याला आपले स्वस्वरूप आता ते स्वस्वरूप काय होतं स्वस्वरूप बघा ना. आपण सहज म्हणतो नाही का सगळ्यांच्या हृदयात आत्मा आहे नाही का. आत्मा हा सगळ्यांच्या हृदयात आत्मा आहे नाही का. मग त्यावेळेस मग ते स्वस्वरूप कळतं का आपण कोणी देह नसून आपण एक आत्मस्वरूप आहोत. एक हरी आत्मा जीव शिव समा आता मग अशी बोलून गेलो नाही का. तर मग तो आत्मा आता तो तर फक्त माझ्यातच नाही ना तर तो सगळ्यांमध्ये आहे. तर असं का हे फक्त ते माझ्यातच आत्मा नाही तर आपल्या सर्वांमध्ये तो आत्मा नटलेला नाही का. मग त्याच्यात मग काही आहेत काही वेळेस आपण नाही म्हणतो देव आहे
हृदय मंदिरे शोधून पाये, देव नटला नाना परी भरून उरला चराचरी. बघा ना, म्हणजे तो फक्त माझ्याच हृदयात नसून तर तो नानापरी नटलेला आहे, नाही का? नानापरी नटलाय आणि भरून उरलाय, मध्ये भरून उरलेला आहे, नाही का? आणि मग अशा प्रकारे नाही का ते तो देव असं म्हणजे देवाचं स्वरूपच काहीतरी वेगळे आणि त्या स्वरूपाला प्राप्त होऊन शिष्य त्या स्वरूपाला प्राप्त होऊन आणि त्या स्वरूपाच्या सागरात म्हणजे आता सागर कसा म्हणजे आता नाव माझंही सागर येते, पण मग सागर म्हणजे कसा तो समुद्र कसा इतका तुडुंब भरलेला असतो, नाही का? त्या सागरामध्ये जर त्याची खोली जर मोजायची असेल तर ती खोली मोजता येत नाही आणि ते तरुण जायचं असेल तर तो तरुण पण जाता येत नाही. अशा त्या स्वस्वरूपाच्या सागरात किंवा आत्मस्वरूपाच्या सागरात मग साधक पोहता असतो आणि त्या स्वरूपाचाच आनंद घेत असतो. मग बघा ना, काय म्हटलं, हा मग नंतर म्हणतात ते आत्मस्वरूपी घातले हारुनिया घातले म्हणजे हरवलं तर मग काय हरवायचं, हरवायला सांगितलं. नंतर हरलो म्हणतात माऊली म्हणतात हरलो, तर मग काय हरवायला सांगितलंय तर पुढं मग म्हणतात ते जोपर्यंत मी शिल्लक आहे ना, मी म्हणजे हा देह हा बर का, मी म्हणजे हे दिसतंय हे हा देह, जोपर्यंत मी शिल्लक आहे ना तोपर्यंत आत्मस्वरूपाचा किंवा त्या ब्रह्माचा ते परब्रह्म तत्वाचा अनुभव घेता येत नाही. मग त्याच्यासाठी काय करावं लागतं तर मी पण आहे ना ते हरवायला लागते. म्हणून इथं शेवटला सांगितलं का हरून ये. मग हे हरलं गेलं पाहिजे आपल्याला, हे मीपणा गेला पाहिजे, अहंकार गेला पाहिजे. अहंकार ज्या वेळेस रिकामा झाला ना मग त्यावेळेस ते आत्मस्वरूप खरं त्या देहामध्ये खरं ते आत्मस्वरूप प्रगट होते. मग ज्या वेळेस हे अहंकार गेला ना, अहंकार गेला ना, बघा ना एखाद्या वेळेस आपण कोणीतरी एखादा आपल्याला काहीतरी बोलत असतो तर तो आपल्याला काहीतरी बोलतोय म्हणून तो त्याची वाचशीन होता असतोय, नाही का? फक्त तो त्याच्या वाचेने काहीतरी बोलत असतोय, पण मग आपल्याला ते लागतं का बरं तर तो अहंकार आपल्याला आपल्या आतमधून तो अहंकार डिवचत असतो, नाही का? आपल्याला सारखा एखादा बघा आपल्याला पायाला एखादी जखम म्हणजे काहीतरी असा मुक्का मार म्हणतो आपण किंवा न दिसणारी जखम झाली पायाला, नाही का? तर मग अशी जखम झाली तर आपल्याला ती सांगता येत नाही आणि बोलता येत नाही किंवा त्याच्यावर मलमपट्टी पण करता येत नाही का तर ती आतमध्ये काहीतरी, नाही का? मग बघा एखाद्या वेळेस अचानक त्याला धक्का लागला का ते दुखायला लागते, पण ते आपल्याला दिसतंय का? दिसत नाही ना हो. ते कसे न दिसणारी जखम असते ती. तसा हा आपला अहंकार आहे. अहंकार कसा तो आतमध्ये आपल्याला तो दिसतही नाही आणि सांगताय पण येत नाही बोलताय पण येत नाही. मग ज्या वेळेस जसं पायाला जर आपल्याला अचानक दचका लागला का तो असं वाटतंय का कस तरी झालं, नाही का? मग त्यानुसार ह्या अहंकाराला थोडी ठेच पोचली का मग आपला जीव असा तळमळतो. मग काय होतं का नाही म्हणजे कोणी काहीतरी बोललं का मग आपलं लगेच आपण लगेच आपलं भान हरपून जातं, लगेच आपण काही पण बोलून जातो, नाही का? मग ह्या जोपर्यंत हा अहंकार जात नाही ना तोपर्यंत भगवंताची प्राप्ती होणे शक्य नाही, नाही का? आणि मग अशा प्रकारे जर म्हणजे संतांनी सांगूनच ठेवले, नाही का? जर अहंकार जात नाही का तू एकनाथ महाराज म्हणतात नको मान नको अभिमान, मी तू पण सोडे तोच सुखी, नाही का? बघा ना, मान नको मान नको अभिमान, नाही का? मग जर सोडलं तरच तो सुखी होणार आहे. आता बघा, आता जर विचार केला तर संत म्हणतात संसार दुःखामुळे, नाही का? संसार हा दुःखाचाच भाग आहे एक. पण मग जर विचार केला तर संसार म्हणजे काय सांगितलं? संसार म्हणजे हा जन्म मरणाचा फेरा.
आणि तो चुकवायला पाहिजे नाही का. मग तो जर चुकवला तर मग तो चुकवायला सांगितला. आणि अशा प्रकारे नाही का हे संसारातून तरुण जाण्यासाठी आपल्याला सद्गुरूची गरज असते. जसं आपल्याला काहीतरी आपण शिकतोय ना, काहीतरी करतोय ना, तर आपल्याला कोणाच्या आधाराची गरज असते. बघा, एखादं लहान मुलं असते, जोपर्यंत लहान आहे तोपर्यंत त्याच्या आई वडिलांची त्याला गरज असते नाही का. आणि ज्या वेळेस मोठं होतं तो संसार करायला लागतं, तेव्हा त्याला त्याच्या सहचार्याने किंवा त्याची पत्नी म्हणा किंवा पती म्हणा त्याची गरज पडते. त्याच्यानंतर म्हातारपण येतं, म्हातारपण आल्यावर त्याला त्यांच्या मुलाची गरज पडते. बघा, म्हणजे सहज असं चालत असताना, आयुष्यात चालत असताना काय ना कोणाची तरी गरज पडते. म्हणजे कोणाला तरी धरून आपल्याला चालावं लागते. मग तसंच परमार्थातही पण आपल्याला चालताना कोणाचं तरी बोट धरावं लागणार. मग ते बोट कोणाचं धरायचंय, तर ते बोट आपल्याला आपलं सद्गुरूंचं धरायला पाहिजे. आणि सद्गुरू म्हणजे काय हो? सद्गुरू म्हणजे काय? तर सद्गुरू म्हणजे काय असं नाही का एखादा बघा ना, आता मी समजा आता प्रवचन सांगू राहिलो नाही का, तर आता प्रवचन सांगू राहिलो म्हणजे मी मोठा काही संत झालो का? मोठा काही मला काही यायला लागलं का? नाही. तर तसं नाहीये. तर मला फक्त थोडं काहीतरी गुरुज्ञानानं काहीतरी समजलं म्हणून काहीतरी बोलतोय, फक्त एवढंच. म्हणजे मला काही खूपच जास्त यायला लागलं का? असं नाही ना. मग असं आपण काहीतरी म्हणजे जे संतांना हे करायचंय ना, म्हणजे ज्यांना आपलं ज्यांचं बोट धरायचंय ना, तो संतही पण असा जातीचा असला पाहिजे नाही का. नाहीतर मग असं मार्का कुरपडलेला असं संत पकडायचा. संत म्हणजे संत असं नाही का. तर बघा ना, म्हणतात ना, तंत्र मंत्र उपदेशिती घरोघरी गुरु आहेत ते नाही का. असे बरेचसे गुरु पडलेले ते का जे तंत्र मंत्र उपदेशून काही ना काहीतरी असा चमत्कार दाखवून नाही का, चमत्कार दाखवून आपल्याला हे करतील. मग त्यांच्या मागे लागायचं का? आपण त्यांच्या मागे लागलो तर आपल्याला या परब्रह्माची प्राप्ती होईल का? त्या देवाची प्राप्ती होईल का? नाही ना. तिथं सांगतात ते नाही का, ते का तंत्र मंत्र उपदेशित ते घरोघरी गुरु आहेत ते. आणि जो शिष्याशी मिळवी सद्वस्तूशी. आता बघा, इथं परत ते सांगितलं काय का, जो शिष्याशी मिळवी सद्वस्तूशी, म्हणजे सद्वस्तू जी सद्वस्तू आहे ती शिष्याला मिळवून देतो ना, जो शिष्याला मिळवून देतो ना, असे सद्गुरु त्यात श्रीकृष्ण माने. म्हणजे ह्या शिष्याला सद्वस्तूला मिळवून देतो ना, अशा तत्वाला श्रीकृष्ण स्वतः सद्गुरु मानतात. बघा ना काय म्हणतात ते, हे एकनाथी भागवती मधलं प्रमाणे. तर म्हणजे उत्कर्ष आध्यात्मिक त्याच्यामध्ये हे दररोज पाठासाठी आलेल्या ओव्या असतात ते. आणि ते दररोज ते असतात म्हणून ते काहीतरी आपल्याला बोलता येते नाही का. तर ते सांगतात का नाही का, ते श्रीकृष्ण सद्गुरु माने. म्हणजे सद्गुरु असा पाहिजे, दातिवंत सद्गुरु पाहिजे की त्यांनी त्या स्वस्वरूपाचा आनंद घेतला पाहिजे. आणि मग त्यावेळेस मग तो आनंद दुसऱ्या शिष्याला देता येईल. बघा ना, आता सद्गुरूला परेसाची उपमा दिली जाते. परेस म्हणजे परेस तर आता आपल्याला सगळ्याला माहित असेल ना परेस म्हणजे काय. तर परेस हा एक लोखंडाला लावला की परेस लोखंडाला लावला का त्याचं सोनं होते. म्हणजे हे फक्त ऐकून आहे मी, पण मग बरेचच्या वेळा असं ऐकलेलं आहे नाही का, की ज्या वेळेस परेसाचा स्पर्श हा लोखंडाला झाला की लोखंडाचं सोनं होत. तसं आपण आहे ना, आपण लोखंड आहे आणि सद्गुरु हे परेस असतात. तर सद्गुरु हे परेस असतात आणि त्यांचा स्पर्श आपल्याला झाला किंवा आपला स्पर्श त्यांना झाला, काही का होईना इकडून लोखंड ते परेसावर पडो नाही तर परेस लोखंडावर पडो, सोनं तर कोणाचं होणार आहे? त्या लोखंडाचंच होणार आहे, म्हणजे त्या शिष्याचंच होणार आहे.
तर आपणही ना त्यामुळे सद्गुरूंना शरण गेलं पाहिजे आणि सद्गुरूला शरण गेला पाहिजे. किंवा सद्गुरू ज्या ठिकाणी सद्गुरू असतील त्यांचा सहवास आपल्याला लाभला पाहिजे. बघा, सद्गुरू विन ब्रह्मज्ञान सर्वता नवे नवे दान, हे उपनिषदार्थ प्रमाण परमनिर्वाण सांगितले. बघा, सद्गुरू विना ब्रह्मज्ञान नाही, ब्रह्मज्ञान कुठच नाही असं सांगितलं गेलंय. कशामध्ये? भागवतामधलंच प्रमाण आहे हे पण, नाही का? ते उपनिषदांचे पण प्रमाण आहे असं, नाही का? असं परम निर्वाण सांगितलंय, म्हणजे ते परम सत्य सांगितलं, नाही का? कोणा मग सद्गुरुविना प्राप्ती नाही ऐसे वेद देते ग्वाही, नाही का? बघा ना, ते अभंग पण ते सांगता. अभंग म्हणजे अभंग म्हणण्यापेक्षा ना, ते अभंग रचणारे, अभंग सांगणारे, अभंग ज्यांच्या मुखातून निघालेले असे महान 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 संत, नाही का? ते स्वतःच्या तोंडानं सांगतात की संताविना प्राप्ती नाही ऐसे वेद देते ग्वाही, नाही का? मग अशा प्रकारे म्हणजे संतांचा महिमाच वेगळे, नाही का? काहीतरी असा. तर मग त्यामुळं आपल्याला म्हणजे सद्गुरू केला पाहिजे, संतांना शरण गेलं पाहिजे. बघा ना, एक म्हणजे असं ऐकलेलं आहे, गुरु करा चुकवा 84चा फेरा. बघा ना, ते म्हणतात काय, गुरु करा आणि गुरु केल्यानंतर नंतर काय होतं, गुरु करा आणि चुकवा 84चा फेरा. मनुष्य म्हणजे हा जीव आहे ना, जीव हा 84 योनीतून फिरून आणि मग मनुष्य जन्मात येतो असं सांगितलं गेलेलं. म्हणजे असं आहे की 84 योनीचा त्याला फेरफटका मारावा लागतो आणि तेव्हा तो मनुष्य जन्मात येतो. आणि जर वर्म चुकला मनुष्य देहात नाही येऊन वर्म चुकला तर मग काय, पुन्हा फेरा, नाही का? चुकले या वर्मा फेरा पकडे, मग परत त्या फेरामध्ये जावं लागतंय. मग परत फेरा करून आपल्याला परत मनुष्य जन्मात यावं लागतं. आणि मग म्हणतात पाप पुण्य करून जन्म येतो प्राणी, नाही का? तर असं. आणि या सद्गुरूंच्या मुळे, नाही का, लाखो जीवांचा उद्धार होतो. तर त्याचमुळं मग सद्गुरूला शरण गेला पाहिजे. आणि मग हे असे सद्गुरू आपल्याला आपली भ्रांती घालवतात, नाही? आता आपले विचारानुसार, नाही का, ज्याने भ्रांतीपासून येत मग ती भ्रांती घालून टाकतात आणि आपल्याला खरं स्वरूप, खरं तत्व काय आहे, देवाचं काय स्वरूप आहे ते आपल्याला कळवतं. बघा, देव म्हणून म्हणजे देव म्हणजे आता कोण करत नाही, सगळेच देव करतात. ते लहान मोठे, म्हातारे तरुण सगळेच देव करतात. पण मग देव कोणाला कळला का? देव कोणाला कळला का, नाही का? बघा ना, नामदेवरायांची गोष्ट आहे. लहान असताना एक वेळेस म्हणजे त्यांचं आता घरानच, नाही का, हरिभक्त, वडील हरिभक्त, आई हरिभक्त, ते घरानच हरिभक्त. बघा, लहान असताना एक वेळेस काय झालं का, त्यांचे वडील, आता गोष्ट तर सगळ्यांनाच माहित आहे, नाही का, ते लहान होते आणि त्यांच्या वडील एक वेळेस कुठेतरी बाहेर गेले. म्हणून मंदिरातल्या प्रसादाची वेळ, प्रसाद किंवा नैवेद्य हा देवाला दाखवायचा होता. म्हणून देवाला दाखवण्यासाठी ती पाळी कोणावर आली तर नामदेवरायांवर आली. तर मग असं का, ज्या वेळेस आईने सांगितलं की नामदेवा जा आणि देवाला नैवेद्य दाखवून ये. आता नामदेवराय लहान होते, त्यांना काही एवढं माहित नव्हतं, नाही का? तर अशा प्रकारे ते नैवेद्य घेऊन गेले. आता ते दररोज बघायचे, नाही का, की बाबा नैवेद्याचे ताट इकडनं भरून घेऊन जातात आणि तिकडनं येताना रिकामा घेऊन येतात, नाही का? तर मग अशा प्रकारे ते गेले, मंदिरात गेले, नैवेद्य दाखवले देवाला सांगितलं, देवा
नैवेद्य आणलाय तो खाऊन घे आणि तू खाऊन घे तोपर्यंत मी खेळून येतो नाही का. आणि तू खाऊन झालं का बघ मलाही भूक लागले आणि तू नैवेद्य खाल्ल्याशिवाय आमच्या घरात कोणी जेवत नाही. मग अशा प्रकारे जसा तू नैवेद्य खाशील तर मलाही भूक लागले मग नंतर मीही जेवून घे. म्हणून देवा हा निवद आलाय आणि तो निवद तू खाऊन घे. तर असं झाल्याच्या नंतर आता तो देव काय म्हणजे आता देवाची मूर्ती, आता ती मूर्ती कशी खाणार नाही का. मग म्हणून नामदेवराय मग काय देव खातच नाही हे बघून नामदेवराय काय म्हणतात, देवा हे बघ आता तू जर खाल्ला नाही तर मलाही उपाशी राहावं लागणार. मग बघा मग ते नामदेवरायांचा भाव इतका होता ना का तो नामदेवराय म्हणायला लागले, जर तू जर खाल्लं नाही ना तर मी इथंच डोकं आपटून जीव दे, इथंच डोकं आपटू जीव दे असं जर म्हटलं आणि डोकं आपटायला लागला त्यावेळेस देवानं साक्षात्कार दिला आणि देव साक्षात त्याच्या पुढे उभे राहिले आणि देव त्याचा निवद खाऊ लागले. आता निवद खाऊन झाल्याच्या नंतर आता बघा प्राप्ती झाली, भगवंताची प्राप्ती झाली. काही कमी होती का? नाही. तरी पण भगवंत साक्षात त्याच्या समोर आले, त्यांच्या सोबत जेवले. पण तरी ज्या वेळेस संत सभा भरली होती ना त्यावेळेस नामदेवरायांना कच्चा ठरवण्यात आला. ते कसं का, ज्या वेळेस संत सभा भरली होती त्यावेळेस त्या संत सभेमध्ये कोणाचं मडकं कच्च आहे कोणाचं पक्क आहे हे तपासून घेतलं जात होतं. आणि त्यावेळेस त्या संत सभेत आपले माऊली निवृत्ती दादा, सोपान काका आणि मुक्ताई पण त्या सभेत होत्या. ज्या वेळेस त्या सभेमध्ये प्रत्येकाचे मडके तपासायला गेले तर ज्ञानोबारायांचं पक्क निघालं, निवृत्ती दादांचं पक्क निघालं, सोपान काकांचं पक्क निघालं, मुक्ताईंचंही पक्क निघालं. आणि ज्या वेळेस नामदेवरायांचं मडका तपासायला गेला म्हणजे जेव्हा त्यांच्या डोक्यामध्ये काठी मारली गेली तेव्हा नामदेवराय काही भडकले. आणि ते ज्या वेळेस भडकले आणि त्यांचा अहंकार फुटून बाहेर निघाला आणि ते थोडे बोलले. आणि मग नंतर तेव्हा तेव्हा ज्या वेळेस त्यांचं मडकं तपासलं गेलं तेव्हा म्हणायला लागलं का हे मडकं कच्च आहे नाही का, हे मडकं कच्च आहे. आणि मग जसं का माहीत झालं का हे मडकं कच्च आहे तसं मुक्ताई त्या नामदेवरायांना चिडवायला लागल्या. ते असं का नामा कच्चा रे कच्चा बिना गुरु का बच्चा नाही का, असं चिडवायला लागले. आणि त्यावेळेस मग नामदेवरायांना इतका राग आला का डायरेक्ट देवाकडे धाव घेतली. आणि देवाकडे धाव घेतल्यानंतर मग म्हणायला लागले का देवा समोर या मला दर्शन द्या नाही का. आता जर देव जरी आला नाही तर त्यांना त्यांची आयडिया माहित होते नाही का, काय करायचं का डोकं आपटायचं म्हणजे देव येणार. तर देव आले आणि त्यावेळेस नामदेवराय म्हणायला लागले बघा म्हणे ते एवढेशे पोरगे आणि मला म्हणतात का मी कच्चा म्हणून. असं म्हणजे तो अहंकार नाही का, अहंकार निर्माण झाला होता का मी देवाच्या सतत जवळ असू नये मला संत सभेमध्ये कच्चा ठरवताय. मग त्यावेळेस देव मग त्यांना म्हटले का नामदेवा म्हण तू खरंच कच्चा आहे रे, खरंच कच्चा आहे. तर मग त्यावेळेस मग नामदेवांना त्यांची खुला करणे आणि मग ते मग देवाला म्हणायला लागले मग देवा मग मी काय करायला पाहिजे. तर मग त्यावेळेस देवाने सांगितले का तू सद्गुरूंना शरण जा. तर मग आता कोणाला शरण जायला सांगितलं तर सद्गुरूंना. आता ते सद्गुरू पुढे आपल्याला तर माहित आहे विसोबा खेचरांना ते शरण गेल्यानंतर नाही का त्याची पण एक गोष्ट आहे, पण ती आता खूपच लांब होत जाईल ना, त्याच्यामुळे मग ठीक आहे ती. आता ते औंढे नागनाथाला गेले, मग सद्गुरू प्राप्त केला आणि मग नंतर मग नाही का मग त्यांना ते कशामध्ये कुत्र्यामध्ये पण देव दिसायला लागला नंतर नाही का. ते ज्या वेळेस भाकरी बनवत होते आणि भाकरी बनवता
एका कुत्र्याने भाकरीचा एक तुकडा उचलला आणि घेऊन जायला लागले. मग तेव्हा हे त्यांच्या मागे तुपाची वाटी घेऊन धावत सुटले नाही का. अरे थांब तेव्हा, नुसते कोरडे याने तुझा गळा दुखेल, त्याच्यासाठी लावायला लोणी पण घेऊन जा. बघा ना, म्हणजे देव त्यांच्या जवळ असूनही पण तरी पण त्यांना सद्गुरू करावा लागला. म्हणून आल्या जन्मामध्ये ना आपण सद्गुरू केला पाहिजे. आणि मग म्हणून ज्ञानोबा माऊली म्हणतात की नाही का, म्हणून जाणतेने गुरु भजेजे, जाणतेने गुरु भजेजे तेने कृत कार्य होईजे, जैसे मूळ सिंचन सहजे शाखा पल्लव संतोषते. बघा, जाणतेने गुरु भजायला सांगितलं नाही का. मग ह्या जाणतेने गुरु भजायचं का, ज्यांनी गुरुंचं भजन केलं, गुरुंचे स्मरण केलं, तर मग त्यावेळेस काय होतं, त्याने सगळे कार्य आपोआप होत जातात नाही का. मग आपण एखादं झाड लावलं नाही का, झाड लावलं तर ते झाडाच्या आपण कुठं पाणी देतो, तर मुळाला पाणी देतो. बघा आता इथं एक हे केलं, सद्गुरूंना एक पूर्ण कृपा केली आणि निज वस्तू दाखवली माझी मज नाही का. मग ते सद्गुरूंनी एवढी कृपा केली की माझी निज वस्तू मला दाखवली. माझी निज वस्तू म्हणजे माझ्यातच जे तत्व लपलेलं आहे ना, तीच गोष्टी मला. तर म्हणून मग अशा प्रकारे नाही का, जसं आपण आता मगाशी सांगितलं का, जर झाड जगवायचं असेल ना तर त्याच्या मुळाशी पाणी द्यावं लागते. मग तेव्हा कुठं ते झाड असं मोठं होते आणि त्याच्या पालव्या फुटतात आणि मग ते झाड जगते नाही का. म्हणून सांगितले जैसे मूळ सिंचन सहजे शाखा पल्लव संतोष येते, म्हणजे ते शाखा पल्लव संतोष म्हणजे त्यांचा पूर्णपणे हे होऊन आणि मग ते फुलं होतात नाही का. तसंच जर गुरुचं स्मरण केलं, गुरु भजलं म्हणजे गुरुला शरण गेलं, तर मग त्याने सगळं आपलं कृतकार्य होईल. मग त्यावेळेस नाही का ते गुरु आपल्याला निज वस्तू दाखवतात आणि ती निज वस्तू दाखवून आत्मबोध आपल्यामध्ये नांदवतात नाही का. गुरु हा घाली ज्ञानांजन, गुरु हा दाखवी निज धन, गुरु हा सौभाग्य देऊन तो साधू बोध नांदवी. बघा, गुरु हा ज्ञान देतात, ज्ञान तर देतात परत निज धनही दाखवतात, त्याच्यानंतर सौभाग्यही देतात आणि मग नंतर कुठेतरी ते साधुबोध आहे ना जो आपला स्वस्वरूपाची प्राप्ती पण करून देतात. म्हणजे इतके उदार असतात संत नाही का. तर असे इतके उदार संत असतात. म्हणून मज हृदयी सद्गुरु तेने तारेला हा संसार पुरू, म्हणून विशेष अत्यादरू विवेकावरे. बघा, माझ्या हृदयात म्हणजे आता ही ओवी आहे ज्ञानोबा यांची. पण मग नाही का, जशा प्रकारे माझ्या सद्गुरूंनी माझ्यावर कृपा केली ना, तर त्यामुळं मलाही मनुष्य वाटतं की मज हृदय सद्गुरू नाही का, मज हृदय सद्गुरू त्याने तारेला हा संसार पुरू. बघा, मला म्हणजे हे फक्त ज्ञानेश्वर महाराजांनी त्यांच्यासाठी लिहून नाही ठेवलं नाही का. मज हृदय सद्गुरू म्हणजे त्यांच्या सद्गुरूंनी त्यांच्यावर कृपा तर केलीच केली नाही का. मग ही फक्त होवी नसून ही एक अवस्था आहे नाही का. ही अवस्था अशी का जी सांगितलं ना की मज हृदय सद्गुरू आणि त्याने तारेला हा संसार करू, म्हणजे फक्त मनामनीचा विषय आहे का हा, नाही तर मनामनीचा नाही, तर मग हा स्वतः अनुभव घ्यायचा विषय नाही का. काहीतरी प्रमाण आहे, आठवत नाहीये म्हणून क्षमा मागतो. पण एक तरी ओवी अनुभव आहे नाही, अनुभवावी असं काहीतरी एक प्रमाण आहे बघा ज्ञानेश्वरीचं. एक तरी ओवी अनुभव आहे म्हणून श्रेष्ठ ज्ञानदेवी एक तरी ओवी अनुभवावी. हा, धन्यवाद माऊली. हा, तर हा परत विसरलो. पण मग एक तरी ओवी नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी. हा, एक तरी ओवी अनुभवावी. नामा म्हणे ग्रंथ. हा, नामा म्हणे ग्रंथ
ज्ञानदेवे आणि एक तरी ओवी अनुभवावे, नाही का. मग ती ओवी अनुभव पाहिजे आणि ती साक्षात म्हणजे ती ओवी आपल्याला अनुभवायला यायला पाहिजे, म्हणजे आपल्यात ती झाले पाहिजे, नाही का. आता असं मगाशी म्हटलं मी, मज हृदय सद्गुरु त्याने तारेला असंसार म्हणून विशेष आता धरू विवेकावर, म्हणजे त्यांनी माझ्यातला विवेक जागृत केला. जो परमात्मा माझ्यात आहे ना तोच तोच परमात्मा समोरच्या व्यक्तीमध्ये किंवा समोरच्या जीवामध्ये सगळ्यांमध्ये तोच भरलेला आहे, नाही का. भरून उरला चराचरे, मगाशी अभंग म्हटलं मी की देवनाटला नानापुरी भरून उरला चराचरे, नाही का. मग बघा ना, एक समुद्राची लाट असते, नाही का. समुद्राची लाट, ती लाट येते पण मग तिला असं माहित असते का आपण समुद्रच आहे म्हणून, नाही. तर तिला वाटतंय का मी माझं काहीतरी वेगळंच अस्तित्व आहे. तिला वाटतं का ही लाट आहे ना, ही लाटच मी आहे फक्त, नाही का. पण ज्या वेळेस ती लाट आली आणि ती लाट परत समुद्रात मिसळते ना, मग तिला तिच्या स्वतःच स्वरूप कळतंय, नाही का. ज्या वेळेस ती बाहेर आली त्यावेळेस ती फक्त छोटीशी काहीतरी होती, नाही का. तसंच आपण ज्या वेळेस मनुष्य जन्मात आलो आणि मनुष्य जन्मात आलो का आपण आपल्याला स्वतःला देह समजतो. जशी ती लाट आली आणि लाट परत समुद्रात विलीन झाली ना, तेव्हा तिला समजलं का मी काही लाट नसून तर मी हा अथांग सागरच आहे, नाही का. आणि मग तसंच हा जीव येतो. हा जीव आला का त्याला फक्त मी देह हे एवढं समज जातो, पण ज्या वेळेस तो त्याच्या आत्मस्वरूपात जातो ना, मग त्याला कळतं तेव्हा का मी बाबा हा देह नसून आहे, मी आहे ना, मी ते आत्मस्वरूप आहे. काय तर मी हा देह नसून तर मी हा आत्मस्वरूप आहे. म्हणून नाही का संतांना शरण जायला सांगितलं. मग हे एवढं ज्ञान हे आत्मस्वरूपाचं ज्ञान हे कुठे आहे मग, नाही का. मग ते म्हणतात ते ज्ञान पायगा बरवे, जरी मनी हाती आणावे, तरी या संताशी बाजावे. कोणाला तरी या संताशी बाजावे सर्वस्व, म्हणजे आपलं सर्वस्व देऊन त्या संतांना बाजायला सांगितलं, नाही का. मग तरी या संताशी बाजावे सर्वस्व, नाही का. आपलं सर्वस्व अर्पण करून त्या संतांना बाजायला सांगितलं. मग असं का आपल्यामध्ये मीपणा, अहंकार हे सगळे बाजूला सारून त्या सद्गुरूंना शरण गेलं पाहिजे आणि त्या सद्गुरूंकडून आत्मज्ञानाची प्राप्ती करून घेतली पाहिजे, नाही का. आणि अशा प्रकारे, नाही का, देव मग अशा प्रकारे आपल्याला स्वरूपाची प्राप्ती होऊन मग देव काय हे कळलं जाते आपल्याला. कळते देव कुठे, तर देव आपल्या हृदय मंदिरात आहे. नाहीतर आपण हाही शोधतोय, कुठे शोधतोय कधी त्याचा पत्ता लागणार नाही का, काहीच नाही. आणि जोपर्यंत आपल्याला म्हणजे जोपर्यंत आपण पूर्णपणे आपला आपण जोपर्यंत आपलं संतांना शरण जात नाही, जोपर्यंत आपण पूर्णपणे त्या संतांशी एकरूप होत नाही ना, तोपर्यंत देवाची प्राप्ती ही होत नाही, नाही का. मग तर काय करावं लागतंय, नाही का. देव आता बघा हरिपाठात एक हे सांगितलं, नाही का. साधुबोध झाला तो नुरणे ठेला, ठाईचा मुराला अनुभव, नाही का. बघा ज्या वेळेस साधुबोध झाला ना, तो त्याचा म्हणजे तिथल्या तिथंच त्याला अनुभव प्राप्त, नाही का. साधुबोध झाल्यावर तिथल्या तिथंच अनुभव. कापुराच्या वाती उजळलेल्या ठाईचं समाप्ती झाली, म्हणजे जशी कापुराची वात जळते ना आणि तिथं एकदम ठावचं ठिकाण तिथं काहीच राहत नाही ना, मग तसा साधुबोध झाला ना का काय होतं का हा देहभाव जातो आणि फक्त खाली जो उठतो ना तो फक्त शुद्ध चैतन्य, नाही का. बघा म्हणजे असं बरेचसे, नाही का, बरेचसे संतही सांगतात, नाही का, संतही पण सांगतात, नाही का. जर काय म्हणजे देवाला जर प्राप्त करायचं असेल तर संत विना प्राप्ती नाही. सद्गुरु वाचून सापडे ना सोय. त्याच्यामुळे अजून संत चरण लागतं सहज. बघा अशा प्रकारे
बरेचसे आपल्याला संतांना शरण जायला सांगतात. बरेचसे संतही आपल्याला संतांना शरण जायला सांगतात ते. बरेचसे ग्रंथही आपल्याला संतांना शरण जायला सांगतात ते. आणि बरेचसे वेदही आपल्याला तेच सांगतात ते, नाही का. चहुवेदी जाण साई शास्त्र कारण 18 पुराणे हरी शिकाते. आणि त्या हरी 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 हा कुठं आहे तर हा संतांजवळच आहे, नाही का. म्हणून संतांना शरण गेलं पाहिजे. आणि मग ते संत काय करतात तर ते संत आपल्याला आपल्याला भ्रांतीपासून दूर करतात, नाही का. मग ती भ्रांती आपल्यावर अशी पडेल असते का, नाही का. एखादा तळे ना, तळ्यामध्ये असं एकदम स्वच्छ पाणी असतंय, पण आहे ना काय होतं, नाही का, त्याच्यावर आहे ना शेवाळ जातं. शेवाळ गेला ना, मग ते शेवाळांमुळे ना त्याच्यातलं आतमधलं स्वच्छ पाणी दिसत नाही. मग म्हणून आपण काय करतो तर ह्याला हे काय पाणी घाण दिसते, याच्यावर शेवाळ आले, हे चांगलंच नाहीये, नाही का. चांगलं नाहीये तर मग ते टाकून द्यायचं का नाही. म्हणजे आता ते शेवाळ दिसते म्हणून आपण ते तर टाकतोच, पण एखादा कोणीतरी वाटकरू असतो की जशी का तो सांगतो का बाबा रे पाणी चांगलंच आहे, फक्त त्याच्यावर शेवाळ आले, ते शेवाळ बाजूला केलं ना का ते पाणी आपल्याला प्यायला भेटत. तर तसं ते सद्गुरू पण आपल्यावर कृपा करतात आणि आपल्या मनावर म्हणजे आपल्यावर आलेले शेवाळ आहे ना, शेवाळ बाजूला करतात आणि आपल्याला आतमधला जो आतमध्ये जो आपला परमात्मा स्वरूप जे आहे ना, त्याचा आनंद आपल्याला देतात, नाही का. मग असे सद्गुरू असतात ते का जे घडोघडी आपल्यासाठी खूप काय करत असतात, नाही का. आईशी कळवळ्याची दाटी करेल अभावीन प्रती, नाही का. बघा ना, म्हणजे बिना लाभाचा एखाद्या वेळेस ना आपले पत्नी असो किंवा म्हणजे आपल्या नातेसंबंध कोणी असू, नाही का. बिना लाभाविन कोणी प्रीती म्हणजे बिना लाभाशिवाय प्रेम कोणी करतही नाही का. जर बघा आपलं कोणी जरी असो, नाही का, म्हणजे हा फक्त सांगण्याचा भाव आहे का पुत्र बंधू कांता काहीतरी आहे, ठीक आहे, जाऊ दे. संपत्तीचे पुत्र बंधू कांता संपत्तीचे हा तेच, पण पूर्णपणे माहित नसल्यामुळे ठीक आहे, असू द्या. पण मग बघा हे फक्त संपत्तीचे, नाही का. पण मग करेल अभावीन प्रीती हे फक्त आपले संतच असतात, नाही का. फक्त तेच असतात का आपला साधक किंवा आपला शिष्य कुठं ह्या भवसागरात न गुंतता, नाही का, तो ह्या परमतत्वामध्येच परमतत्वाचाच आनंद घेतला पाहिजे. तो कुठेही या भवसागरामध्ये हसला नाही पाहिजे. नाही तर मग भव नदीचे पाणी रगाड्या मोठे मोडवडी आणि भल्या पोहणाऱ्याला उलथून पाडी, नाही का. म्हणजे चांगल पंडिताचे पंडित आहे, पण त्याच्यामध्ये उलथून पाडतात, तिथं आपला काय निभाव आहे, नाही का. मग असे असतात संत, नाही का. संत एखाद्या नदीवरच्या पुलासारखे असतात ते. बघा ना, जर आपण आपल्याला नदीतून जाता येत नाही म्हणून आपण काय करतो, त्या पुलाचा सहारा घेतो, नाही का. म्हणून आपल्याला पण आहे ना, ही भव नदी जर पार करून जायची असेल ना, तर मग ह्या पुलाचा सहारा घेतला पाहिजे. या भगवान या सद्गुरूंचा सहारा घेतला पाहिजे. ह्या गुरूंचा सहारा घेतला पाहिजे. म्हणूनच म्हणताना पहिल्यांदाच म्हणलं, गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देव महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म आणि तस्मै श्री गुरुवे नमः. बघा, गुरु ब्रह्म आहे, गुरु विष्णू आहे, गुरु महेश्वर म्हणजे गुरु महादेव पण आहे. ती एवढंच नव्हे तर गुरु साक्षात परब्रह्म आहे. गुरु साक्षात परब्रह्म आहे. आणि म्हणून त्या गुरूंना वारंवार माझं नमन भाऊ, नाही का, असं. म्हणून आता काही बोलायसारखं माझ्याकडे काय राहिलं नसल्यामुळं तर जे काय बोललं गेलं असेल ते माझ्या सद्गुरूंच असणार आहे हे निश्चितच. पण जे काही बोलता वेडेवाकडे काहीतरी म्हणजे जे अज्ञानपणामध्ये जे काही शब्द निघाले असतील ना, ते माझे असतील.
म्हणजे या देहाचा दोष असेल तो आता हे देह तर नाहीच आहे, पण मग तरी पण या देहाचा दोष म्हणून ते सांभाळून घ्या, कारण की तुम्ही संत माय बाप कृपावंत. आणि मग आता असो मग मला काही थोर पण काय आता ते विषयच नाही, पण जेणे भ्रांतीपासून इरतले गुरुवाक्य म्हणत उतले आणि मग आत्मस्वरूप घातले हारून या. बघा चिंतन बरेचसे चिंतन मांडले, त्याच्यामध्ये काय चांगलं असेल काय वाईट असेल ते तुम्हाला माहित, कारण की मी इतका ज्ञानी तर नाहीच नाही, अज्ञानीच बालक आहे ते. तुम्ही आता म्हणजे बरेचसे सगळे माझ्यापेक्षा वयाने ज्ञानाने मोठेच आहे ते. म्हणजे काही जर चुकलं असेल तर मोठ्या मनानं मला माफी द्या आणि परत मला मोठ्या मनाने तुमच्या लहान मुलासारखं समजून आणि परत मला थोडीशी काय म्हणतो आपण थोडी शिकवण दिली तर खूप बरं होईल. म्हणून एवढं बोलून प्रवचन सेवा थांबवतो. जय हरी पुंडलिक वदय हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. सद्गुरुनाथ भगवान की जय. शंकर महाराज मरगळे रामकृष्ण हरी घ्या पसायदान घ्या तुम्ही पसायदान घ्या. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञ तोषावे, तोषोनी मज द्यावे पसायदान हे. जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे, दुरितांचे तिमिर जाओ विश्व स्वधर्म सूर्य पाहो, जो जे वांचिल तो ते लाहो प्राणी जात, वर्षत सकल मंगळी ईश्वनिष्ठांची मांद्याळी, अनवर्त भूमंडळी भेटत्या होता. चला कल्पतरूंचे आरव चेतना चिंतामणीचे गाव, धुरतेजे अर्णव पुरुषांचे चंद्रमेच्या लांछन, मार्तंड जेता पहिन ते सर्वाई सरा सज्जन सोयरे होतो. किंबहुना सर्व सुखी पूर्ण होणे त्रिलोकी, भजवादी पुरखे अखंडित आणि ग्रंथोपजे विशेष लोकीय, दृष्टान दृष्ट विजय व्हावे. हे तमने श्री विश्वेश्वराहो हा होईल दान पसाओ, येणेवर ज्ञान देव सुखियाधा, येणेवर ज्ञान देव सुखियाधा, येणेवर ज्ञान देव सुखियाधा. हरि ओम शांती शांती शांती.